नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय अगदी खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी। खूपच साधी सोपी पद्धत आहे आणि सगळ्या साहित्याचं अगदी अचूक प्रमाण मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्यामुळे तुमची ही वडी अशी बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होईल। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीरीचे कोवळे देठसुद्धा इथे मी घेतलेत। कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे, यातलं पाणी निथळून घेतलं आहे आणि आता कोथिंबीर चिरून घ्यायची आहे। तर अर्धी जुडी इथे मी घेतली आणि अशी फोल्ड करून अगदी बारीक अशी कोथिंबीर चिरून घ्यायची आहे। अशा पद्धतीने इथे मी सगळी कोथिंबीर चिरून घेतली आहे। चिरल्यानंतर ही कोथिंबीर मी या वाटीने मोजून घेतली, तर 2 वाट्या कोथिंबीर भरली आहे। 2 वाट्या कोथिंबीरीसाठी आपण त्याच वाटीने मोजून 1 वाटी बेसन घेणार आहोत। आता इथे मी बेसन घेते। तर इथे मी बेसन वाटीमध्ये भरून घेतलं आहे। वाटीमध्ये बेसन भरताना थोडंसं दाबून भरायचं, म्हणजे प्रमाण चुकत नाही। त्याच वाटीने इथे 1 वाटी पाणी घेतलं आहे। थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे आणि हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर वाटीमध्ये भरताना मी जास्त दाबून भरली नव्हती, तर 2 वाट्या कोथिंबीर आहे आणि बेसन वाटीमध्ये भरताना दाबून भरून घेतलं आहे। तर 1 वाटी बेसन घेतलं, त्यामध्ये 1 वाटी पाणी घातलं, सगळ्या गुठळ्या काढून घेतल्यात। आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे। यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं। हळद आणि मीठ मिक्स करून घेतलं आहे। हे पीठ आता आपण बाजूला ठेवूया आणि वडीमध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करूया। इथे मिक्सरचं भांडं घेतलं, यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घातल्यात। यानंतर 4 ते 5 पाकळ्या लसूण घातले, अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आणि अर्धा चमचा यामध्ये जिरं घातलं आहे। आता हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता, असं जाडसर वाटून घेतलं। आता इथे गॅसवरती मी कढई गरम करत ठेवले, यामध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल गरम झालं की पाव चमचा हिंग घातला आहे। आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते सगळं घालायचं आहे। आता हे वाटण 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे। लसूण आणि हिरव्या मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत हे मी परतून घेतलं। यानंतर इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, फक्त रंगासाठी इथे मी मिरची पावडर घातली। आता चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे। कोथिंबीर सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायची आहे। तर इथे पहा, लगेचच कोथिंबीर अशी सॉफ्ट झाली आहे, रंग बदलला आहे कोथिंबीरीचा आणि आकाराने सुद्धा कमी झाली आहे। कोथिंबीर शिजली आहे। आता यामध्ये आपण जे बेसन आणि पाण्याचं मिश्रण करून ठेवलं होतं ते घालायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि हे आता असं ढवळत राहायचं आहे। लगेचच हे घट्ट व्हायला लागतं। याचा असा गोळा व्हायला लागेल। तर इथे पहा, हे पीठ आता कढई सोडायला लागलं आहे, याचा गोळा व्हायला लागला आहे। तर असा गोळा होईपर्यंत आधी शिजवून घ्यायचं। आता गॅस अगदी मंद करायचा आहे आणि हे असं पसरवायचं आहे कढईमध्ये आणि झाकण ठेवून हे असंच मंद फ्लेमवरती 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। तर इथे 5 मिनटं झालेत आणि हे पहा पूर्ण ड्राय झालं आहे, कोरडं झालं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। तर इथे मी एक
ताट घेतलं आहे, तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर चौकोनी आकाराचा ट्रे असेल तर तो घेतला तुम्ही तरी चालेल. इथे मी ताटामध्येच ही वडी थापून घेते. सगळं मिश्रण इथे ताटामध्ये काढून घेतलं. आता हे आपण असं चौकोनी करून घेऊया, म्हणजे आपल्याला त्याच्या वड्या पाडता येतील. आता यावरती सफेद तीळ मी पसरवून घेते. इथे मी वरून पसरवते. तुम्ही आधीच ताटावर पसरवले आणि त्याच्यावरती मिश्रण काढून घेतलं तर ते अगदी व्यवस्थित चिकटतात. मी आधी घालायला विसरले तर इथे मी वरून घालते. हे असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ते चिकटतील आणि तेलामध्ये तळताना निघणार नाहीत. आता ही वडी पूर्ण थंड करायची आहे. वडी पूर्ण थंड झाली की याला आता आपण कट करूया. तर इथे पाहू शकता अगदी मस्त असे याचे पीस झालेत. आता ही वडी तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता. आज आपण वडी डीप फ्राय करणार आहोत. तर तेल अगदी कडकडीत असं गरम करून घेतलं. यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि ही वडी तेलात सोडायची आहे. लगेच उलटायचं नाही आहे. थोडेसे बबल्स कमी झाल्यानंतर ही वडी मी अशी उलटून घेतली आणि आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. तर इथे पाहू शकता खूप मस्त रंग आला आहे वडीला आणि तेलातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा ती आणखी डार्क होईल. तर इथे मी काढून घेते. अगदी मस्त अशी खुसखुशीत वडी तयार झाली आहे. इथे टोमॅटो केचप बरोबर मी ही वडी सर्व केले. वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी ही वडी तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते. तर एकदा तरी ही वडी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि साहित्याचं अगदी अचूक प्रमाण मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे. तर आजची ही कोथिंबीर वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.